हाय स्टुडंट्स, मी मिसेस कोटकर आणि आपण बघतो आपला 12चा 15 नंबरचा चॅप्टर जो आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लियाय. त्यातला आपण महत्त्वाचा पार्ट बघत आहोत जो आहे ॲटॉमिक स्पेक्ट्रा. आता ॲटॉमिक स्पेक्ट्रा किंवा स्पेक्ट्रम म्हणजे काय हे अगदी आपण सुरुवातीला समजून घेऊया. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट आपण मेटॅलिक ऑब्जेक्ट जेव्हा आपण हिट करतो, when we know that when metallic object is heated it emit radiations of different wavelength. वेगवेगळ्या प्रकारचे रॅडिएशन्स ज्याची वेवलेंथ ही वेगवेगळी आहे असे वेवलेंथ तो मेटल इमिट करतो. म्हणजे समजा हा मेटलचा एक शीट आहे, याला आपण हीट केलं, टेम्परेचर याचं इन्क्रीज केलं, ओके, याला हीट सप्लाय केली, त्यामुळे यातले ॲटम एक्सायटेड स्टेजला जातात आणि मग ते काय करतात, रॅडिएशन्स इमिट करतात. तर हे जे रॅडिएशन्स असतात ते जर आपण प्रिझममधून बघितले तर आपल्याला कंटिन्युअस दिसतात. असे बाहेर निघताना आपल्याला कंटिन्युअस दिसतात, त्यामध्ये कुठल्याच प्रकारच्या गॅप नसतो त्या लाईन्समध्ये, म्हणून त्याला कंटिन्युअस स्पेक्ट्रम असं म्हणतात. ओके, सो वी नो दॅट वेन मेटॅलिक ऑब्जेक्ट इज हिटेड इट इमिट रॅडिएशन्स ऑफ डिफरंट वेवलेंथ. वेगवेगळ्या प्रकारच्या वेवलेंथचे रॅडिएशन्स इमिट करते. वेन दिस रॅडिएशन इज पास थ्रू द प्रिझम, जेव्हा हे रॅडिएशन्स आपण प्रिझममधून पास केली तर आपल्याला काय मिळतो, एक कंटिन्युअस स्पेक्ट्रम मिळतो. क्लिअर? नाव the emitted radiations has only a few selected wavelength. सॉरी, त्याआधी हेच आपण कंटिन्युअस स्पेक्ट्रमचं. आता आपल्याला जर बघायचं आहे हायड्रोजन गॅसच्या बाबतीत. हवेवर इन केस ऑफ द केस इज डिफरंट वेन वी हीट द हायड्रोजन गॅस इनसाइड ए ग्लास ट्यूब टू हाय टेम्परेचर. जर आपण मेटॅलिक एलिमेंटच्या ऐवजी हायड्रोजन गॅसला जर एखाद्या ग्लास ट्यूबमध्ये घेतलं आणि जर त्याला हाय टेम्परेचरवर जर आपण हीट केलं तर आपल्याला वेगळी केस बघायला मिळते. ती म्हणजे हायड्रोजन गॅससुद्धा इमिट करतो रॅडिएशन्स, हॅज ओनली ए फ्यू सिलेक्टेड वेवलेंथ. कंटिन्युअस स्पेक्ट्रम इमिट न करता काही सर्टन वेवलेंथच्याच लाईन किंवा स्पेक्ट्रम रॅडिएशन्स आपल्याला इमिट झालेले दिसतात इन्स्टेड ऑफ कंटिन्युअस स्पेक्ट्रम. हे झालं हायड्रोजन गॅसच्या बाबतीत आणि तेच आपल्याला इथे स्टडी करायचं आहे. The emitted radiations has only a few selected wavelength and when passed through a prism we get what is called the line spectrum. आणि त्याला काय म्हणायचं, लाईन स्पेक्ट्रम. कंटिन्युअस स्पेक्ट्रम आपल्याला मेटॅलिक एलिमेंटच्या बाबतीत आढळतात. लाईन स्पेक्ट्रम आपल्याला हायड्रोजनच्या बाबतीत ऑब्झर्व होतो. हायड्रोजन गॅसच्या संदर्भात आपल्याला लाईन स्पेक्ट्रम मिळतो, जो आपल्याला डायग्राममध्ये दाखवला आहे ॲज शोन फॉर द व्हिजिबल रेंज इन फिगर 15.2. व्हिजिबल रेंजसाठी आपल्याला हा दाखवलेला आहे, जो डायग्राममध्ये आहे तो. इट शोज दॅट हायड्रोजन इमिट रॅडिएशन्स ऑफ वेवलेंथ 410 नॅनोमीटर, 434 नॅनोमीटर, 486 अँड 656 नॅनोमीटर. नॅनोमीटर ही त्यांच्या वेवलेंथची रेंज आहे. नॅनोमीटरच्या रेंजमध्ये आपल्याला वेवलेंथ इमिट झालेले ऑब्झर्व होतात अँड डज नॉट इमिट एनी रॅडिएशन विथ वेवलेंथ इन बिटवीन दीज वेवलेंथ. आता मात्र या चारच्या ऐवजी मध्ये कुठेतरी आपल्याला काही वेवलेंथमधल्या वेवलेंथचे रॅडिएशन्स इमिट झालेले मात्र दिसत नाही. म्हणजे लाईनच्या फॉर्ममध्ये आपल्याला दिसतात. रेड लाईन, ब्ल्यू लाईन, ऑरेंज लाईन, व्हायोलेट लाईन, अशा वेगवेगळ्या कलरच्या लाईन्स आपल्याला दिसतात. ही जी ऑब्झर्वेशन आहे हे व्हिजिबल रिजनमध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. जर आपण हेच आपण वेगवेगळ्या वेवलेंथमध्ये सुद्धा ऑब्झर्व करू शकतो. मग वेगवेगळ्या सायंटिस्टनी व्हिजिबल रिजन स्पेक्ट्रम हे लायमननी स्टडी केलं. लायमन या सायंटिस्टनी स्टडी केलं. काही वेगवेगळ्या स्पेक्ट्रल लाईनसुद्धा आपल्याला आढळून आल्या. काही वेगवेगळ्या सायंटिस्टनी त्याची स्टडी केली. हायड्रोजन ॲटम आल्सो इमिट रॅडिएशन्स ॲट सम अदर व्हॅल्यूज ऑफ द वेवलेंथ
इन द अल्ट्राव्हायोलेट रिजनमध्ये, इन्फ्रारेड रिजनमध्ये अँड ॲट लॉंगर व्हेवलेंथ, आणि यापेक्षा आणखी लॉंगर व्हेवलेंथमध्ये सुद्धा सायंटिस्टने त्याची स्टडी केली आणि वेगवेगळ्या स्पेक्ट्रल लाईन आपल्याला आढळल्या. द स्पेक्ट्रल लाईन्स कॅन बी डिवायडेड इंटू ग्रुप नोन ॲज सिरीज. या स्पेक्ट्रम लाईनला सिरीज असं नाव दिलं विथ नेम ऑफ द सायंटिस्ट हू स्टडीड देम. ज्या ज्या स्पेक्ट्रल लाईन्सला ज्या ज्या पर्टिक्युलर सायंटिस्टने स्टडी केलं त्या स्पेक्ट्रल लाईनच्या सिरीजला नावं त्या सायंटिस्टची देण्यात आली. द सिरीज स्टार्टिंग फ्रॉम द शॉर्टर वेव्हलेंथ अँड गोईंग टू द लॉंगर वेव्हलेंथ आर कॉल्ड लेमन. स्टार्टिंग फ्रॉम शॉर्टर व्हेवलेंथ, छोट्या व्हेवलेंथपासून स्टार्ट करून मोठ्या व्हेवलेंथपर्यंत जे गेलेलं आहे त्याला नाव दिलं. म्हणजे सगळ्यात कमी व्हेवलेंथ ज्याची आहे, ज्याने स्टडी केली, तो आहे लेमन. शॉर्टर व्हेवलेंथवाला लेमन, स्टार्टिंग फ्रॉम शॉर्टर व्हेवलेंथ. त्यानंतर बाल्मर, थोडी हायर व्हेवलेंथची स्टडी बाल्मरनी केली. नंतर पास्चन, देन ब्रॅकेट आणि पीफंड. हे नावं असेच लक्षात ठेवा, म्हणजे इन्क्रीजिंग व्हेवलेंथ. फर्स्ट वन लेमन, त्याला लेमन सिरीज म्हणायचं. बाल्मर सिरीज, पास्चन सिरीज, ब्रॅकेट सिरीज अँड पीफंड सिरीज, असे 5 सायंटिस्ट आहेत. त्याला 5 सिरीज नावं दिलं. काय काय? लेमन सिरीज, बाल्मर सिरीज, पास्चन सिरीज, ब्रॅकेट सिरीज अँड पीफंड सिरीज. इन ईच सिरीजमध्ये जर आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला असं आढळतं, द सेपरेशन बिटवीन द सक्सेसिव्ह लाईन्स म्हणजे लगतच्या जर आपण लाईन्स पाहिल्या, आता ही फर्स्ट वन ज्याची व्हेवलेंथ जी आहे ती आहे 656. आपण या लॉंगर व्हेवलेंथकडून इकडे शॉर्टर म्हणजे कमी व्हेवलेंथकडे चाललो आहे. बघा, हे 656 आहे, नंतर 486 आहे, नंतर 434 आहे, नंतर सगळ्यात शेवटी जो आहे सगळ्यात कमी तो आहे 410. म्हणजे मोठ्या व्हेवलेंथकडून आपण जेव्हा छोट्या व्हेवलेंथकडे जातो तर सक्सेसिव्ह लाईन्स, स्पेक्ट्रल लाईनमधलं जे डिस्टन्स आहे ते डिक्रीज होत जाते. बघा, इकडनं आपण इकडे चाललो आहे, या दोघांमधलं लाईन कमी आहे. परत आपण जसं कमी व्हेवलेंथकडे चाललो आहे तर या दोघांमधलं कमी आहे डिस्टन्स, सेपरेशन, या दोघांमधलं डिस्टन्स कमी आहे. त्यानंतर या दोघांमधलं कमी आहे. असं जसं जसं आपण इकडे वाढत जाऊ तसं या लाईनमधलं सेपरेशन कमी कमी होत जाईल आणि एक वेळ अशी येईल आपल्याला एक लिमिटिंग व्हॅल्यू मिळेल व्हेवलेंथची. असंच आपल्याला प्रत्येकाचं आढळेल. बघा, आता या लेमनच्या बाबतीत काय होतं, आपल्याला लाईन ह्या ॲक्च्युअली आधीच्या सिलेबसमध्ये दिलेलं होतं की हे ॲक्च्युअली होतं कसं, ते शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगते. बघा, जर आपल्याला ऑर्बिट माहीत आहेत त्याला आपण एनर्जी लेवल म्हणू. म्हणजे फर्स्ट ऑर्बिट ज्याचं व्हॅल्यू यांची 1 आहे, दुसरं घेऊ ज्याची व्हॅल्यू 2 आहे, तिसरी घेऊ ज्याची ॲटॉमिक व्हॅल्यू घेऊ प्रिन्सिपल क्वांटम नंबर n = 1, n = 2, n = 3, n = 4, n = 5. ठीक आहे, हे n = 1 म्हणजे झालं ग्राउंड लेवल. आता काय केलं हायड्रोजन ॲटमनी किंवा एखाद्या एलिमेंटनी, हा एलिमेंट आहे, आपण याला काय केलं, हिट केलं, त्याच्यामुळे यातले ॲटम काय होतील, एक्साईट होतील. एक्साईट झाल्यावर काय होईल, ते ग्राउंड लेवलवरून कुठेतरी हायर एनर्जी लेवलवर जातील. ठीक आहे, सपोज तो 3rd आला किंवा कुठेही 4th जाऊ, 5th कुठेतरी ते जातील हायर लेवलवर. तिथे काहीतरी फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी थांबतात आणि नंतर मात्र ते काय करतात, हायर एनर्जी लेवलकडून लोअर एनर्जी लेवलवर परत येतात. आणि हे हायर टू लोअर त्यांचं जे ट्रान्झिशन आहे हे होत असताना ते फोटॉनच्या फॉर्ममध्ये लाईट एनर्जी किंवा एनर्जी इमिट करतात, रॅडिएशन्स इमिट करतात. आणि हे रॅडिएशन्स त्याला पर्टिक्युलर व्हेवलेंथ असते आणि तेच रॅडिएशन्स आपण स्पेक्ट्रल लाईनच्या फॉर्ममध्ये स्टडी करतो. समजा सेकंडवरून फर्स्टवर जर ट्रान्झिशन झालं असेल, सेकंड ऑर्बिटमधून फर्स्ट ऑर्बिटमध्ये जर ट्रान्झिशन झालं असेल, मग तो कुठूनही असो, 3rdमधून फर्स्टमध्ये म्हणा किंवा 4thमधून फर्स्ट म्हणे किंवा 5thवरून फर्स्टवर, ट्रान्झिशन हे फर्स्टवरच व्हायला पाहिजे. मग ते सेकंड, 3rd, 4th, सेकंड, 3rd, 4th, 5th कुठूनही हो, म्हणजे हायर टू n = 1 जर ट्रान्झिशन झालं असेल तर त्याला म्हणायचं लेमन सिरीज. ओके, देन जर हायर एनर्जी लेवलवरून सेकंडवरच जर ट्रान्झिशन होत असेल तर त्याला म्हणायचं बाल्मर सिरीज, सेकंडवर ट्रान्झिशन होत असेल. तसंच जर 3rdवर ट्रान्झिशन होत असेल त्याला म्हणायचं पास्चन सिरीज. 4thवर जर ट्रान्झिशन होत असेल, अशा बऱ्याचशा एनर्जी लेवल्स राहणार आहे वरती.
फोर्थवर जर होत असेल त्याला म्हणायचं ब्रॅकेट, फिफ्थवर होत असेल त्याला म्हणायचं पी फंड. अशा त्या सिरीज आहेत. ओके. सो लेमनसाठी काय होईल मग आता, ग्राउंड लेवलला ती म्हणजे एन इज इक्वल टू 1ला तो येणार फ्रॉम द हायर एनर्जी लेवल. तो एक्साइट स्टेटपासून कुठे उतरणार आहे, ग्राउंड लेवलवर, आणि आपल्याला लेमन सिरीज मिळणार आहे. आता इथे सुद्धा आपण ऑब्झर्व केलं, जेव्हा आपण हायर टू लोअर व्हेवलेंथकडे चाललो हे सेपरेशन मात्र कमी कमी होत जाते. ह्या लाईन बघा, ह्या ज्या लाईन दिलेल्या आहेत तुम्हाला स्पेक्ट्रल लाईन, त्या स्पेक्ट्रल लाईनमधलं अंतर हे कमी कमी होत जाते आणि काही वेळानंतर ते असं चिपकून जाईल एकमेकांना. मग त्याला म्हटलं त्याला नाव दिलं लेमन लिमिट. ती प्रत्येक सिरीजची लिमिट असते. लेमन सिरीजची लेमन लिमिट आहे ती आपण काढणार आहोत, आपल्याला येतं ते न्यूमेरिकलमध्ये. नंतर बाल्मर सिरीजची बाल्मर लिमिट असणार आहे. पाश्चन सिरीजची पाश्चन लिमिट असणार आहे. प्रत्येक वेळी जर आपण ऑब्झर्व केलं बघा, हे डिस्टन्स जे आहे ते कमी कमी होत चाललं आहे या स्पेक्ट्रल लाईनमधलं. जर लेमन बाल्मर पाश्चन डायग्रामची थोडी प्रॅक्टिस करा, बऱ्याच वेळेला हे येतात आपल्याला. 3 सिरीज आपल्याला दाखवलेल्या आहेत. पुढच्या ज्या आहेत त्या सध्या तरी दाखवलेल्या नाही आहेत आपल्या सिलेबसला, पण आधीच्या सिलेबसला त्या होत्या, पण आपण त्या इमॅजिन करू शकतो कशा असतील. ते तुम्हाला मी म्हटलं होतं की लेमनसाठी, बाल्मरसाठी आणि पाश्चनसाठी आपण एनची व्हॅल्यू घेतो आणि नंतर मग हायर लेवलकडून त्याचं ग्राउंड लेवलवर ट्रान्झिशन होतं आणि मग लाईट किंवा रेडिएशन्स इमिट करतात. आणि त्याच लाईन्स म्हणजे काय असतात, स्पेक्ट्रल लाईन्स. तर त्यासाठी एक फॉर्म्युला डिराईव्ह केला आणि तो सगळ्यांसाठी लागू आहे बघा. द ऑब्झर्व वेवलेंथ ऑफ द इमिशन लाईन्स, यांनाच इमिशन लाईन असं म्हणतात कारण ते इमिट होतात. इमिशन लाईन्स आर फाउंड टू ओबे द रिलेशन. हे जे रिलेशन आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. 1/λ इज इक्वल टू आर इनसाइड द ब्रॅकेट 1/n² मायनस 1/m². आता बघा इथे लॅम्बडा जो आहे तो वेवलेंथ आहे. आर जो आहे तो रेडबर्ग कॉन्स्टंट आहे, माहिती आहे आपल्याला. एन अँड एम आर द इंटिजर्स, त्याच्या व्हॅल्यूज एन आणि एमच्या एन इज इक्वल टू 1, 2, 3 असू शकतात. किंवा एनची व्हॅल्यू जर 1 असेल, 1, 2, 3 दिला तुम्हाला रिस्पेक्टिव्हली म्हटलं फॉर द लेमन, म्हणजे लेमनसाठी 1, बाल्मरसाठी 2, पाश्चनसाठी 3, व्हाईल एम टेक्स ऑल इंटिग्रल व्हॅल्यूज ग्रेटर दॅन एन फॉर दॅट सिरीज. म्हणजे याचा अर्थ काय बघा, जर पहिली सिरीज असेल त्यासाठी एन इज इक्वल टू 1 असेल, पहिली सिरीज म्हणजे लेमन सिरीजसाठी एन इज इक्वल टू 1 असतो, तर एमची व्हॅल्यू काय होईल 2, 3, 4 अशी होणार. सेकंड बाल्मर सिरीजसाठी एन इज इक्वल टू 2 असतो, तर एमची व्हॅल्यू काय होणार 3, 4, 5 अँड सो ऑन. म्हणजे एम हा एनपेक्षा 1नी मोठा असतो, कारण वरतून त्या पर्टिक्युलर लेवलवर ट्रान्झिशन होणार असतं. द वेवलेंथ डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन एम. जसं जसं एमची व्हॅल्यू वाढत जाईल तशी तशी वेवलेंथ मात्र कमी कमी होत जाणार. आणि म्हणून मग आपल्याला एक वेळ अशी येईल की लिमिटिंग व्हॅल्यू मिळेल. द डिफरन्स इन वेवलेंथ ऑफ द सक्सेसिव्ह लाईन्स इन ईच सिरीज फिक्स व्हॅल्यू ऑफ एनची व्हॅल्यू आपण फिक्स आहेच आपल्या प्रत्येक सिरीजसाठी. कॅन कॅल्क्युलेट बाय युझिंग द इक्वेशन 15.1 अँड शो डिक्रीज, म्हणजे वेवलेंथ ही डिक्रीज होत जाते विथ इन्क्रीज इन एम. दस द सक्सेसिव्ह लाईन इन ए गिवन सिरीज कम क्लोजर अँड क्लोजर. ह्या ज्या लगतच्या सक्सेसिव्ह म्हणजे लगतच्या एकानंतर एक येणाऱ्या ज्या लाईन्स आहेत त्या क्लोज अँड क्लोजर एकमेकांच्या जवळजवळ येत राहतात. अल्टिमेटली रीच द व्हॅल्यू लॅम्बडा इज इक्वल टू, आपल्याला एक व्हॅल्यू मिळतं. कुठपर्यंत त्या जवळजवळ जातात, जोपर्यंत आपल्याला एक व्हॅल्यू मिळत नाही त्याला लिमिटिंग व्हॅल्यू आपण असं म्हणतो. लॅम्बडा इज इक्वल टू n²/r². म्हणजेच काय होतं या फॉर्म्युल्यामध्ये एमची व्हॅल्यू वाढत जाते आणि ती किती होते, इन्फिनिटी एवढी होते. जेव्हा एम इज इक्वल टू इन्फिनिटी होते तेव्हा ही टर्म जी आहे ती 0 होईल. म्हणजे 1/λ इज इक्वल टू काय राहणार r/n². आणि याला जर इन्व्हर्स केलं तर काय होईल, आपल्याला लॅम्बडा इज इक्वल टू n²/r. आपल्याला मिळेल ही व्हॅल्यू n²/r. त्यालाच आपण लिमिट असं म्हणतो त्या पर्टिक्युलर सिरीजचं. इन द लिमिट
lambda tends to infinity for the different value of n. Atom of other element also emit line spectra. बाकीही इलिमेंट लाईन, काही एलिमेंट जे आहे ते लाईन स्पेक्ट्रा इमिट करतात. द वेवलेंथ ऑफ द लाईट इमिटेड बाय ईच आता हा एक महत्त्वाचा पॉईंट बघा, जो हायड्रोजन स्पेक्ट्रमशी कन्सर्निंग नसला तरी आपल्याला एखाद्या पर्टिक्युलर एलिमेंट दिलेला असेल जो अननोन असेल आणि तो कोणताही ओळखायचा असेल तर या स्पेक्ट्रल लाईन्सवरून तो आपण ओळखू शकतो. कारण वेवलेंथ जो आहे, द वेवलेंथ ऑफ द लाईन इमिटेड बाय ईच एलिमेंट जे काही वेवलेंथच्या लाईट इमिट करत असतात ते युनिक असते त्या पर्टिक्युलर एलिमेंटसाठी. जे लाईट इमिट करतो किंवा स्पेक्ट्रल लाईन ज्या दिसतात आपल्याला स्पेक्ट्रममधल्या, त्यांची वेवलेंथ ही पर्टिक्युलर असते पर्टिक्युलर एलिमेंटसाठी. म्हणजे त्या एलिमेंटसाठी त्या लाईन्स ह्या कॅरेक्टरिस्टिक्स असते. ते पर्टिक्युलर वेवलेंथ जर असेल तर ही सपोज 1000 नॅनोमीटर ही वेवलेंथ सोडियमची आहे, तर 1000 नॅनोमीटर हे जर आपल्याला रेडिएशन दिसले तर समजायचा तो सोडियम आहे सपोज. ओके, सो दॅट वी कॅन आयडेंटिफाय द एलिमेंट फ्रॉम द वेवलेंथ ऑफ द स्पेक्ट्रल लाईन्स दॅट इट इमिट. त्याने इमिट केलेल्या स्पेक्ट्रल लाईनवरून तो एलिमेंट कोणता आहे हे आपण काढू शकतो. समरी म्हणून तुम्हाला 1 मार्क्ससाठी किंवा 2 मार्क्ससाठी बरेचसे क्वेश्चन आपल्याला क्वेश्चन बँकमध्ये आहेत. त्यासाठी तुम्ही हा चार्ट लक्षात ठेवा, तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल. द वेवलेंथ ऑफ द इमिशन लाईन, द वेवलेंथ ऑफ द इमिशन ऑफ लाईन्स आर फाउंड टू ऑब्टेन द रिलेशन 1 lambda is equal to r inside the bracket 1 n square minus 1 m square, where r is the Rydberg constant and lambda is the wavelength. n and m are integral values. सिरीज पाहिल्या आपण 5. लेमन फर्स्ट बघा, लेमन सिरीजसाठी n ची व्हॅल्यू ही 1 असते ऑलवेज, आणि m ची व्हॅल्यू ह्या असू शकतात 2, 3, 4 अँड सो ऑन. m च्या व्हॅल्यूज कुठल्या असू शकतात? 2, 3, 4 अँड सो ऑन. आपल्याला लेमन सिरीज ही अल्ट्राव्हायोलेट रिजनमध्ये आढळते. आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो की लेमन सिरीज कोणत्या रिजनमध्ये आढळतं? इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्राच्या, तर अल्ट्राव्हायोलेट रिजनमध्ये. बाल्मर सिरीजसाठी n ची व्हॅल्यू ही 2 आहे. ट्रान्झिशन कोणाकडून होणार आहे? तर 3rd, 4th, 5th किंवा त्यापेक्षा हायर लेवलकडून. म्हणजे m ची व्हॅल्यू ही 3, 4, 5 असणार आहे. फक्त तुम्ही n च्या व्हॅल्यू लक्षात ठेवा, m च्या त्यानंतरच्या म्हणजे ग्रेटर दॅन तुम्ही लिहू शकता. व्हिजिबल रिजन असतं बाल्मर सिरीजसाठी. रिजन कुठलं? व्हिजिबल. देन पाश्चन सिरीजसाठी n ची व्हॅल्यू 3, त्याच्यापेक्षा हायर म्हणजे 4, 5, 6 या m होतील. पाश्चन सिरीज आपल्याला इन्फ्रारेड रिजनमध्ये आढळते. पाश्चन सिरीज इन्फ्रारेड रिजन. देन ब्रॅकेट सिरीजसाठी n ची व्हॅल्यू 4 आणि m च्या व्हॅल्यू 5, 6, 7. रिजन आहे नियर इन्फ्रारेड रिजन. देन लास्ट वन इज पी फंड, त्यासाठी n ची व्हॅल्यू 5 आणि m ची व्हॅल्यू 6, 7, 8 आणि रिजन आहे फार इन्फ्रारेड रिजन. लेमन फक्त ह्या सिरीज तुम्ही लक्षात ठेवा सिक्वेन्सनी. हे तर तुम्हाला लहानपणापासून पाठ आहे 1, 2, 3, 4, 5. ओके, तुम्ही फक्त ह्या लाईन्स स्पेक्ट्रल लाईन्स सिरीजनी लक्षात ठेवा आणि हे सिरीजनी लक्षात ठेवा. अल्ट्राव्हायोलेट, व्हिजिबल, इन्फ्रारेड, अल्ट्राव्हायोलेट, व्हिजिबल, इन्फ्रारेड, नंतर नियर इन्फ्रारेड, फार इन्फ्रारेड. ओके, अल्ट्राव्हायोलेट, व्हिजिबल, इन्फ्रारेड, नंतर नियर इन्फ्रा, फार इन्फ्रा. ओके, व्यवस्थित हा प्रिपेअर करा. टॉपिक महत्त्वाचा आहे. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.